हेलो 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बाप्पा लंबोदरा नमितो मीश्वरा बाप्पा लंबोदरा नमितो मीश्वरा।
अगं पूर्ण आटत नाही की नाही तुमचं? बाहेर कोवळी किरण दिसायला लागली, उशीर होईल की बाजाराला जायला? अगं माझं तर आटपलं बघ बाई. गाईला टाकला चारा, आटपला घरातला पसारा आणि आली बघ कशी फराफरा आणि फराफरा. तू असेल का फराफरा? बरे बाकीच्यांच्या आवडतं ना वाटते की ग बारा. अगं पोरीनो आवरा की लवकर, बाजाराला जायला उशीर होतोय. संपलं बाई एकदाच माझं. काय ग? अगं तू चावड झाले कृष्णाच्या नादाला लागून. काय? अगं हात ग हात. अच्छा हात ना. अगं मी काय म्हणते, आपल्यासोबत ती तारा कुठे राहिली ग? अगं सोडलं नसेल तिला नवऱ्याने. अगं पहाटेचा सुटलाय मंद वारा, उरात धडकी मनात मोर पिसारा. हिरा राधा चंद्रा मिळून जाऊ बाजाराला, पण नवऱ्याच्या मिठीत अडकली आमची गवळ्याची तारा. चला त्याच्या मुरळीचा आवाज यायच्या आधी आपल्याला मथुरेच्या बाजाराला जायला हवं, नाहीतर काही वेळ कारण काढून नेहमीच तोडवतो बघ आपल्याला. अगं हो तर चला निघूयात तर. चला तर मग. थांबा. काय ग? अगं एक राहिली बघ आपली हौशी. अगं ती वाट दाखवणारी म्हातारी मावशी. अगं हो ग. अगं विसरली तर नसेल ना? नाहीतर अगं नाहीतर काय, तिला जातेवेळी आपण घेऊनच जाऊयात. हो आपण जाऊया, आणि तिथे जाईपर्यंत ती नाही झाली तर तिथून तिला आवाज देऊ. अगं अगदी हो बरोबर बोललीस. चला निघूया. चला तर मग. गोपी चालल्या ग मथुरेला, साऱ्या मिळून बाजाराला. गोपी चालल्या ग मथुरेला, साऱ्या मिळून बाजाराला.
मग जवळचा मित्र म्हणायला झाला तर एकदम मोठी मित्र हो. मोठी मित्र कसं काय? मी कृष्णा आणि मी लहानपणी गोटी खेळायचो, गोट्याने खेळायचो. असं म्हटलं तर तिथपासून आमची मैत्री, म्हणून मी म्हटलं आम्ही गोटी मित्र. म्हणजे बोलत काय बसलोय, मला झाला उशीर. सूर्य पण आला माथ्यावरती आणि माझे एक सवंगडी गाई पुढे घेऊन वनात गेले असतील. आता हे कुठपर्यंत पोचले काय कळत नाही. कृष्णा त्याच्यासोबत आहे की नाही हेही माहित नाही. आता ते सोडून तरी कुठं? अरे हाय कुठे हे? तर त्या डोंगराच्या पलीकडे कोण दिसतंय? वाकड्या तर नसेल, आता रांगाच दिसतायत. अरे बापरे, गवळणी आसपास लपून छपून मथुरेला बाजारात चालल्या वाटतं. अरे यांना अडवायला पाहिजे, पण मी एकटा अडवू कशी? आज एक काम करतो, त्या दोघांना बोलवतो कुठे आहे ते बघतो आणि नंतर बघू काय पुढे करायचं ते. अरे वाकड्या रे वाकड्या, अरे पेंड्या, अरे राहिल्या कुठे? अरे या लवकर. अरे वाकड्या रे वाकड्या, अरे ये कुठे आहेस? तुला लवकर ये. अरे ये अरे
अरे काय तुला सांगू काय दम लागले थांब दम लागला त्याला जाऊन लागला कायला होळीमध्ये लागली काय होती कोणती कोणची होती ह्याची होती माझी होती वाटत तर नाही तुझी होती माझी नव्हती माझी पण नव्हती मग कोणती वस्तू आणली बाई काय पण जान दिली आता तू कुठे गेला होतास काजूवर आमच्यावर नातक होती म्हणून तिला पण आणली असं काय असतं कुठं अरे मी काय सांगतो तुला होतं कुठं हा अरे होतं कुठं काय अरे त्या घुटणीवर होतो काय बोलतो मग पण तिकडे काय केलं होतं अरे ती तेरेकरांची बाग आहे ना हा हा वाकत नाही येत होतं वाकीत ना हा मग त्या तेरेकरांच्या कसवात अरे ह्या काजू काय बोलतो नुसत्या लाल लाल बोलणार बिया नव्हत्या अरे बिया पण होते असा बोलणं अरे त्या काजूला नुसत्या लाल लाल बोंडा हा. अरे कोण त्यांनी जो मजबूत कुपन करून ठेवली होती होय हो. अरे कुपन करून ठेवली आता जायचा कसा वरनं मग जायचा कसा अरे काय सांगू तुला एक दिसला भाऊजीचा झाड हा या पेंड्याला बोललो तू वाकव हा मी शेंड्यात बसता बोलला बसता वाकवला तर वाकवली चांगली काठीने वाकवली काय बोलतो मग अरे वाकवला मी शेंड्यात बसला त्याला बोललो सोड आता मग सोडला डायरेक्ट गेलो काजूवर असेल तर काय गेला काजू अशी हलवली बाहेर जो बिया सगळ्या बोटा लागला बिया काढले होता हा एवढ्या तो आला चंदू मला चंदू तिरेकर चंदू चंदू बापरे तेवढा तो बायच्या घरी होता तो हो काय हो. मी आतमध्ये हा. आता येऊ कसा बाहेर हा मेला पळून गेला काय रे काय रे आई बघ बोलून राजेल का नाही हा असा येतो असा घाबरत नाही कोण पण हा? मी आतमध्ये बसलाय बसलो तो बसलाय आलाय आलाय हा, आता येणार बघ अरे मग काढला ना त्यानं शेव बाहेर आणि मग मी पण बाहेर आलो आणि मग काय ये चंदू ये तुझ्या पाय पडते ये चंदू तुझ्या पाय पडते तुझ्या पाय पडते मग मला सोड मीटिंग मध्ये घेऊ नको मीटिंग मध्ये घेऊन जात होता मी येतो आपल्या घेऊन अरे मग पाय पडलो पडलेला माहिती आहे. आलो एवढ्यात तू हात मारलीस घोटणीवरच होतो एवढ्यात तू हात मारलीस मारली. आणि गाय पण तिथं नाचत होती तुला पण घेऊन आलो हा बोलतो चल तिला घेऊन त्या गाडी उचलून आणतो तुम्हाला काय वाटतं का नाही हा, तिथं नाचत होती मी तिला घेऊन आलो होय. तू जाऊ दे आता आम्हाला कशाला बोलवलीस आणि तू पण उशिरा का आलास रे त्याचं हा? काय आलं माझा उशिरा येणं ठीक आहे रे बरोबर मग मी उशिरा आला म्हणून तर गवळणी बघ डोंगरा आठ पलीकडे कशा लपून जपून बाजारात जात आहेत कुठं गेल्या? दिसत? हा? मग चालल्यात त्या एवढा मोठा गोळ झालाय काय बोलतोय अरे होय आता काय करायचं मग अरे द्या सुदामा मला नाचून नाचून लय भूक लागले सकाळी सकाळी मस्त चल तू ढोलणी ना ठीक आहे मला आधी श्रीकृष्णाचा ना आदेश घ्यावा लागेल मग कशाला आला तिथं अरे कृष्णाचा आदेश हा. सुदामाचा कायदा काय बोलतो होय मला कुठं माहिती आहे कृष्ण आपल्या वरच्या रानात बाजूर वाजत बसलाय तिथपर्यंत जायपर्यंत गवळी दिसे कशी होती मग मग एक काम करूया काय करूया? आकडे हा. तू एक काम कर काय? कृष्णा जेवण आणायचा हा. मी आणि पेंड्या गवळण आवडून धरतो ठीक आहे मग मग तुम्ही इकडनं ना इकडनं जातो मग कधी कधी डोका चालतो त्याचा. होय, होय, होय. हुशार आहे. तेव्हा आता कधी कधी डोका डोका चालतो चालतो, मग हुशार आहे हा. चला, मग चला, चला चला. जाऊया चला.
म्हटलं मावशी ग मावशी, अगं म्हटलं मावशी ग मावशी. अगं काय ग पोरींनो? अगं लवकर ये. अगं पोरांना वरचं देते, नवऱ्याला खालचं देते. ते झालं की येते बघ बिगी बिगी. दारा काढीत मेरा गोकुळ वाडीत होते गाईच्या दारा काढीत आले गाईच्या गाईत येते मावशी गाईत थांबणा पोरीन बिगी बिगी येते पैठणी साडीत थांबणा पोरीन बिगी बिगी येते पैठणी साडीत
म्हातारा माणूस मी तरी त्याला सांगितलं होता वायच हलू वाजव मसाल्याने आयटमचा राग सगळ्या रुजव काढला मी काय करू म्हातारा माणूस बाजारात जायची सगळी तयारी केली असाच चहाचा कप तोंडाला लावते नाही लावते तोच आवाज आला कुंद मावशी कुंदा कुंदा मावशी आता तेव्हा सकाळ सकाळी कोणत्या घशाला पोरत पडली बाहेर आले तिच्या बांधावर उभा तो दिलीप पांडवकर आहेत ना त्यांचा तो पोरगा सिरियस तो मला हाक मारी कसाड्या कुंदा कोणला हुंदो त्या पाचीच्या घुगऱ्या खाल्यास माझ्या तो सगळा जाऊ दे तुला त्या माटणी नाही आताच्या आता बोलावला नाही आता ते मागणी नाही बोलल्या बरोबर माझ्या काळजाचा ठोका चुकला एवढ्या सकाळ कशाला बोलवला आता बोलवायला तर जायला पाहिजे तो चहाचा कप तिथंच ठेवला आधी पहिली तिच्याकडे गेली तिला आवाजला काकू तिने आतनाच आवाज लगेच बोलवला म्हणजे कोण कुंदा काय ग त्यात जायचं तर पदर बिदर सगळं सावरून जायला हवा हेच राहून जायचं आवाज काकू म्हणजे का कुंदा ना तू म्हटलं होय ये बस बोलवलं त्याचा खूप दिला तर तसा तरी काही घशाच्या खाली गेला माझ्या आणि विचारला काकू कशाला तर मला बोलवली अगं कशाला बोलवली हे काम होता आता जी तो पण सगळा विरघळला ना म्हणलं तर माझ्याकडे काय काम असणार हा तरी काकू काय एवढ्या सकाळी बोलवली म्हणजे काय महत्वाचं एवढं काम करणार त्यांना म्हणते अगं तुम्हाला सांगितलं नव्हतं तुझ्या लेकाचं लग्न करायचं आहे अगं म्हटलं होय काय अगं म्हटलं बराच झाला ग बाय एकदाची पोर भेटली म्हणायची अगे मावशी काय हे बडबड करतेस तू ए बडबड करत नाही ग थांब आताच्या पोरींची तुला तारा सांगते ऐक जरा बरोबर बोल ऐक काय ते लवकर संपव अगं बाई लवकरच संपवते तुमच्यासारखं काय नाही बाई आमचं म्हटलं काय पोरगी बघतली बरा झाला बाई चांगला काम केलं का म्हणते मी तुझ्या पोरग्याला काय बघतले नाही अगं म्हटलं म्हणतेस तरी काय लाखात एक माझा पोरगा तलीवर कपडे शिवायचं दुकान आहे त्याचा चांगलं कपडे शिवतो त्याला तू बघतलीच नाही असं नाही बा म्हटलं इकडे येतच नाही त्याच्यामुळे तू बघतली नसती तुला चांगला पोरगा आहे एवढे गोड आहे चांगली शिकली सवारलेली पण आहे पण एवढं अडचण नाही म्हटलं आता तरी अडचण कसली काय झाला त्या त्या पोळीला 3 जण भाव आहेत ते 3 भावांची एकुलती एक बहीण आणि जर 3 भाव आहेत ना त्यांना अशी चांगली गाडी आहे घरचं तर तुझ्या पोरग्याला गाडी येते काय ग तुझ्या तोंडाला अगं म्हटलं त्याला गाडी येते पण फक्त हितच येते इकडं काही येत नाही पोरून सांगितलं ना असा चांगला भरगतचा दाढीवाला पोरगा असेल तरच बाई सांग आणि घराकडची वाट ठरवली तर मी असं वर्णन असं येत होतं सत्यनारायणच्या मंदिराकडे भडभडत तेवढं ते गिरणवरील माझा आवाज ऐकला आणि ती पटकन बाहेर आली म्हणजे गो कुंदा म्हणजे रामपारा तुला झाला काय पण शिवाय देते तर तिला सगळी त्रास सांगतली म्हणजे फटकी आली त्या पोरींवरती चांगल्या पोरांना नाही सांगतात ते भेटेल तुझ्या पोरग्याला म्हटलं होय बाय माझ्या पोरग्याला भेटेल चांगला माझा पोर आहे तुम्ही हसू नका हो
दाढी वाढवा, नसेल येत तर पाणी घाला, म्हणजे दाढी वाढवा, पोरी भेटत नाही. वाचाडी पडली त्यांच्या तोंडावरती. दाढ्या करायच्यात काय त्यांना? रात्री काही नवऱ्याच्या दाढीची पप्पी घेऊन झोपायची आहे नको बघा. म्हटलं त्यांना दाढे हवे, त्या पण अशा पूर्ण दाढे हवे. म्हटलं काय माझ्या पोरग्याला भेटल. तिथून अशी घरात आली, बाय बसते नाही बसते ह्यांच्यावर बसायला ह्यांनी बोलावून घेतली. अरे पोरीनो. हॅलो मावशी, सुधीर भाऊ तानकर यांच्याकडून 100 रुपये आले. मावशी नाव घ्यायचंय. वाकडा तिकडा भेला त्याच्यावर चढला कोला. वाकडा तिकडा भेला त्याच्यावर चढला कोला. पहिला नवरा मेला म्हणून सुधीर तानकरला गेला. नाव घ्यायचंय नामदेव पडवेकर यांच्याकडून 100 रुपये आले. मावशी नाव घ्यायचंय नामदेव पडवेकर. काचेच्या बशीत गाजराचा हलवा. काचेच्या बशीत गाजराचा हलवा. अहो नामदेवराव, पहिली वंदनाला घालवा, नंतरच कुंडाला बोलवा. सुनील खांडेकर यांच्याकडून 100 रुपये आले. मावशी नाव घेते सुनील खांडेकर. संपात संप, कामगारांचा संप. संपात संप, कामगारांचा संप. आणि सुनील खांडेकरांच्या हातात घेकून मारायचा पंप. मावशी नाव घ्यायचंय उमेश खै यांच्याकडून 100 रुपये आले. मावशी नाव घ्यायचंय. नदीच्या किनारी दूध होते म्हशीला. नदीच्या किनारी दूध होते म्हशीला. अहो उमेशराव, मी पाहून भुलले बघा तुमच्या म्हशीला. ऋतुराज बैकर यांच्याकडून 100 रुपये आले. नाव घ्यायचंय ऋतुराज बैकर. चंद्राला म्हणतात मून. चंद्राला म्हणतात मून. ऋतुराज रावांचं नाव घेते बैकरांचे सून. हॅलो जिग्नेश कुंभार यांच्याकडून 100 रुपये आले. मावशी नाव घ्यायचंय जिग्नेश कुंभार. सकाळी सकाळी चहात बुडवून खाल्लं बटर आणि खारी. सकाळी सकाळी चहात बुडवून खाल्लं बटर आणि खारी. पण या सगळ्यांपेक्षा त्या जिग्नेश रावांचं नानकडच लय भारी. कशाला मला हाक मारली? ते सांगते, पण तू येते वेळी काय बोलली? वरचं मुलाला देते आणि खालचं नवऱ्याला देते. कर्म माझं. अजून तिथंच अडकली का तुझी गाडी?
माझ्या पाठीने नावाची माझ्या